आपल्यापैकी बहुतांश लोक दररोज किंवा विशेष प्रसंगी कपाळावर टिळक लावतात। अनेकदा आपण हे केवळ एक धार्मिक कर्तव्य किंवा परंपरा म्हणून करतो। पण कधी तुम्ही विचार केला आहे का की आपल्या पूर्वजांनी ही परंपरा केवळ धर्मापुरती मर्यादित का ठेवली नाही? यामागे काही सखोल विज्ञान आणि अध्यात्म दडले आहे का? नमस्कार, आम्ही मुंबईकर 24 तासमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या संस्कृतीचा अत्यंत जवळचा आहे, पण त्याच्या वैज्ञानिक आणि आध्यात्मिक पैलू फार कमी लोकांना माहिती आहे। आपण बोलत आहोत टिळकाबद्दल। सामान्यतः टिळक लावणे हे केवळ धर्माचा भाग मानला जातो, पण अध्यात्म आणि योगशास्त्रानुसार टिळक लावणे म्हणजे केवळ एक परंपरा नव्हे, तर ते आपल्या आज्ञाचक्राला जागृत करणारे एक ऊर्जा अभिषेक आहे। काय आहे यामागचं गुपित जाणून घेऊया। टिळक हा फक्त धर्माचा भाग नाही, तो आपल्या आज्ञाचक्राला जागृत करणारा ऊर्जा अभिषेक आहे। आणि आज आपण याबद्दल सविस्तरपणे समजून घेणार आहोत। मानवी शरीराला केवळ हाडे आणि मांसाचा पिंजरा मानले जात नाही। योगशास्त्रानुसार आणि आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात 7 मुख्य ऊर्जा केंद्र आहेत, ज्यांना चक्रे म्हणतात। यातील एक अत्यंत महत्त्वाचं चक्र म्हणजे आज्ञाचक्र। हे आज्ञाचक्र कुठे असते? बरोबर आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये किंचित वरच्या बाजूला। यालाच आपण तिसरा डोळा असेही म्हणतो। अध्यात्मात या बिंदूला अफाट महत्त्व आहे। जेव्हा आपण या विशिष्ट बिंदूवर कुंकू, चंदन, भस्म किंवा रक्तचंदन अशा पदार्थांनी टिळक लावतो, तेव्हा आपण नकळतपणे या ऊर्जा केंद्राला सक्रिय करत असतो। यामागे 2 मुख्य गोष्टी काम करतात। पहिले म्हणजे दाब। टिळक लावताना त्या बिंदूवर जो हलकासा दाब दिला जातो, त्यामुळे त्या भागातील मज्जातंतू उत्तेजित होतात। दुसरा म्हणजे पदार्थांचे गुणधर्म। चंदन, कुंकू किंवा भस्म यासारख्या पदार्थांमुळे विशिष्ट ऊर्जा आणि औषधी गुणधर्म असतात, जे मनाला शांतता आणि एकाग्रता देतात। वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा बिंदू पायनल ग्रंथी आणि पिट्युटरी ग्रंथी यांच्याशी संबंधित आहे। या ग्रंथी आपल्या शरीरातील अनेक हार्मोन्स नियंत्रित करतात। टिळकामुळे या ग्रंथींना मिळणारे उत्तेजन आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते। हे केवळ एक प्रतीक नाही, तर ही एक ऊर्जा अभिषेक प्रक्रिया आहे, जी आपल्यातील सुप्त ऊर्जा जागृत करते।